Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर आज आपण इलेक्ट्रिकल मशीन यामधील ट्रान्सफॉर्मर हा एक टॉपिक डिस्कस करणार आहोत. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला पहिले इलेक्ट्रिकल मशीन नेमकं एक्झॅक्ट काय असतं ते आपण आता डिस्कस करूया. बघा, इलेक्ट्रिकल मशीन जे असेल आपण त्याचे जनरल थोडं क्लासिफिकेशन दिलेले तुम्ही ते बघून घेऊ शकता. ॲक्च्युअल जे असेल ते क्लासिफिकेशन तुम्हाला इन डिटेल मी थोडं दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजायला अजून इझी जाईल. बघा, याच्यामध्ये जर तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला इलेक्ट्रिकल मशीन जे असेल ते आपण मेनली 2 टाईप्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. एक असेल ही फर्स्ट आणि असेल सेकंड, बरोबर आहे. आता हे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप एक टाईप त्याची समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये प्रत्येक मशीन समजायला सोपे जाईल. बघा, याला म्हणतो आपण स्टॅटिक मशीन आहे ना, आणि त्याला म्हणतो एक आपण डायनॅमिक मशीन. क्लिअर आहे. तर स्टॅटिक म्हणजे काय आणि डायनॅमिक म्हणजे काय, तर त्याच्या अगोदर तुमचा आपला अगोदरचा एक व्हिडिओ बघून घ्या, बेसिक ऑफ मॅग्नेटिझम, बरोबर आहे. बेसिक ऑफ मॅग्नेटिझम हा तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला इलेक्ट्रिकल मशीन कोणतीही असो, मोटर असेल, जनरेटर असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, अल्टरनेटर असेल, तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही, खूप इझी जाईल. त्यासाठी तुम्हाला अगोदर तो व्हिडिओ बघून घ्यावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कुठलीही मशीन शिकायची असेल तर मशीन शिकताना तुम्हाला 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स, आणि दुसरं म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, कंडक्टर, बरोबर आहे. मॅग्नेटिक फ्लक्स किंवा दुसरं काय म्हटलं तुम्हाला, सेट ऑफ कंडक्टर. ह्या 2 गोष्टीवरून आपण सर्व मशीन ठरवत असतो. मग याचा अर्थ काय सर, तर स्टॅटिक मशीन म्हणजे काय, की ज्या मशीनमध्ये कंडक्टर हा कॉन्स्टंट असेल अशा मशीनला आपण काय म्हणत असतो, स्टॅटिक मशीन, बरोबर आहे. आणि ज्या मशीनमध्ये कंडक्टर हा मुव्हिंग असतो किंवा रोटेटिंग असतो त्याला काय म्हणत असतो आपण, डायनॅमिक मशीन. मग आता कंडक्टर रोटेटिंग असेल किंवा मुव्हिंग असेल म्हणजे याचा अर्थ काय सर, तर ते पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल. ओके. आता स्टॅटिक मशीनमध्ये पण आपण बघू शकतो की AC मशीन आणि DC मशीन. तर AC मशीनमध्ये आपल्याला काय दिलं आहे, त्यांनी ट्रान्सफॉर्मर दिलेलं आहे. आता ट्रान्सफॉर्मर सर्वांनी बघितलेलं असेल, जसं आपण त्याला DP वगैरे म्हणत असतो. मग तसंही आपण पुढे तो डिस्कस करणे तुम्हाला आणखी डिटेलमध्ये कळून जाईल. ओके. आणि इकडे जर बघितलं आपण डायनॅमिक मशीन, त्याचे पण आपण 2 टाईप्स पाडले. एक म्हणजे AC मशीन, दुसरं म्हणजे काय, DC मशीन, बरोबर आहे. तर ACमध्ये कोणकोणते येतं, एक असेल इंडक्शन मशीन, दुसरं असेल सिंक्रोनस मशीन. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी मशीन शब्द बोलतोय, मी मोटर किंवा मोटर शब्द बोलत नाही. मी काय म्हणतोय, मशीन. इंडक्शन मशीन म्हणजे याच्यामध्ये आणखी खाली काहीतरी असेल, सिंक्रोनस मशीन म्हणजे याच्यामध्ये आणखी खाली काहीतरी असेल, बरोबर आहे. मशीन म्हणजे याचा अर्थ अजून काही खाली जरी असेल, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, इंडक्शन मशीनमध्ये अजून कोणकोणते, मग सिंगल फेज इंडक्शन मशीन, दुसरं कोणतं असेल 3 फेज इंडक्शन मशीन. त्याला तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता सिंगल फेज इंडक्शन मोटर. आता याला तुम्ही डायरेक्ट मोटर म्हणू शकता, आणि 3 फेज इंडक्शन मोटर. क्लिअर आहे. त्यानंतर सिंक्रोनस मशीनमध्ये अजून 2 आहे, तो कोणकोणते आहे, एक असेल सिंक्रोनस मोटर आणि दुसरं कोणते असेल सिंक्रोनस जनरेटर असेल, बरोबर आहे. हां, अजून याला म्हणतो आपण सिंक्रोनस मोटर, याला काय म्हणतो आपण सिंक्रोनस जनरेटर. याला आपण असिंक्रोनस मोटर पण म्हणू शकतो. लक्षात ठेवा, तुम्हाला मे बी कधी कधी पुढे गरज पडू शकते, लक्षात ठेवा. असिंक्रोनस मोटर पण तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके. हे असेल सिंक्रोनस मशीन, हे असेल इंडक्शन मशीन किंवा असिंक्रोनस मशीन. क्लिअर आहे. त्यामध्ये सिंगल फेज आणि 3 फेज म्हणजे काय असेल, सिंक्रोनस मोटर आणि सिंक्रोनस जनरेटर. आपण त्यालाच म्हणत असतो मित्रांनो अल्टरनेटर. काय म्हणतो त्याला आपण, अल्टरनेटर. क्लिअर आहे. त्यानंतर DC मशीनमध्ये बघा, इथं सुद्धा मी DC मशीनबद्दल बोलतोय. त्याच्यामध्ये काय, DC जनरेटर असेल आणि DC काय असेल, मोटर असेल. सगळ्या मशीन मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशनमध्ये दाखवतो, त्याबद्दल नितांत राहा. तुम्ही थोडेफार कधीतरीचे नावं ऐकलेले असेल, आणि नसेल जरी ऐकले तर तुम्ही इथून पुढे डिटेल आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोतच. ओके. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर DC जनरेटर आणि DC मोटर दोघांची क्लासिफिकेशन सिमिलरली आहे. आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा, त्यावर DC जनरेटर असेल किंवा मोटर असेल, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असेल, बरोबर आहे, किंवा मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल असेल. या दोघांचा अभ्यास जो असेल तो सायमल्टेनियसली सोबत करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला खूप इझी जाईल आणि समजून घ्यायला खूप इझी जाईल. आणि शॉर्टमध्ये कमीत कमी वेळात तुम्ही हा पूर्ण स्टडी करू शकता, म्हणजे कन्फ्युजन तुमचं खूप कमी होईल. नेहमी याचा दोन्हीचा अभ्यास सोबत करा. ओके. कसा काय तर आपण ते समोर बघणारच आहोत. बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिले स्टार्टिंग करणार मशीन जर तुम्ही बघितलं असेल तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो मी ट्रान्सफॉर्मर जो असेल तो कसा दिसतो. हे बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 असे 4 बुशिंग आहेत, बरोबर आहे. हे 3 बुशिंग आहे. हे नेमकं काय असतं, प्रायमरी कोणते असेल, सेकंडरी कोणते असेल, हे आता आपण हळूहळू बघणारच आहोत, बरोबर आहे. त्यानंतर ॲक्च्युअली जर बघितली तुम्हाला तर इंडक्शन मोटर असे तिकडे वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. ही इंडक्शन मोटर अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर सिंक्रोनस मशीन तुम्हाला अशा प्रकारे दिसते. ओके. आणि DC मशीन जे असेल, तुम्हाला DC मशीनची आपण सेपरेट डायग्राम घेतली, जेणेकरून तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं ना कंबाईन स्टडी करा, म्हणजे तुम्हाला समजायला अजून DC जनरेटर किंवा मोटर मी म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कम्युटेटर वगैरे असेल, तर पार्ट्स वगैरे जे असेल ते आपण ज्यावेळी डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात
येईल. ओके, क्लिअर आहे. हां, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले स्टार्टिंगला आपण ट्रान्सफॉर्मर डिस्कस करणार आहोत. बरोबर, इलेक्ट्रिकल मशीन असेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली सुरुवात मी तुम्हाला दिलं होतं क्लासिफिकेशनमध्ये, म्हटलं आपण त्याला स्टॅटिक मशीन. ते स्टॅटिक मशीनमध्ये सगळ्यात पहिला कोणता होता रे, ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मर नेमकं काय असतं? ओके, जनरली तुम्ही बघितलं असेल, आपण बऱ्याच ठिकाणी रस्त्याने जाताना तुम्हाला असे ट्रान्सफॉर्मर रस्त्याने बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रान्समिट करताना दिसतात. बरोबर आहे. आता हा ट्रान्सफॉर्मर नेमका एक्झॅक्ट काय असतो, त्याचं काम काय असतं, बरोबर आहे, याचा यूज काय आहे, बरोबर आहे. हा आपण ट्रान्सफॉर्मर वापरला नाही, डायरेक्ट दूरपर्यंत लाईट ट्रान्समिट केली तर नेमकं काय होऊ शकतं, याचं नेमकं काम काय, तर हे याचे पार्ट्स कोणकोणते असतात, बरोबर आहे, प्रत्येक पार्ट्स कसा काम करतो, त्याचे काही फायदे असतील, काही तोटे असतील, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करणार. बरोबर, जस्ट मी तुम्हाला फक्त 2 इमेज दिल्या, तुम्ही जस्ट बघून घ्या. ओके, अजून त्याच्याबद्दल आपण प्रत्येक पार्टबद्दल डिस्कस करणार आहोतच. ओके, आता त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं मी तुम्हाला जस्ट सांगतो. तर नेमकं ट्रान्सफॉर्मर नेमकं काय पहिले ते समजून घ्या. बघा, हे ट्रान्सफॉर्मर जर बघितलं तर ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक इलेक्ट्रिकल डिव्हाइस. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सफॉर्मर काय, हा एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे, पण कसा आहे तो स्टॅटिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट होताना दिसणार तुम्हाला नाही. ओके, टू स्टेप अप ऑर स्टेप डाऊन व्होल्टेज ऑर करंट लेवल विदाऊट चेंजिंग फ्रिक्वेन्सी अँड पॉवर. म्हणजे सरळ काय की हा पॉवर आणि फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही आहे, पॉवर आणि फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही आहे, म्हणजे कॉन्स्टंट ठेवतो, बट व्होल्टेज लेवल जे असेल किंवा करंट लेवल जे असेल ते काय करतो, स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करत असतो. लक्षात आलं. मग आता तो कशी करतो, काय करतो ते आपण आता पुढे बघूया. बरोबर आहे. हां, म्हणजे मला एवढं क्लिअर झालं की सर हा डिव्हाइस जो असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्हिज्युअलायझेशन मुवमेंट नाही आहे. जसं तुमची मोटर असेल ती फिरताना दिसते, तुम्हाला शाफ्ट वगैरे असेल, जनरेटरचा शाफ्ट वगैरे तुम्हाला फिरताना दिसतो, इथं तुम्हाला फिरताना काहीच दिसत नाही आहे. लक्षात आलं. बघा, आता त्याचे नेमके पार्ट्स कोणकोणते असतात, काय असतात, ते सगळं आपण इथे इमेजमध्ये दिलेलं आहे. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी ही टँक दिली, बरोबर, ही असते ही मेन टँक असते, बरोबर आहे. हां, कशाची बनलेली असती, त्याचे नेमकं एक्झॅक्ट पार्ट्स मटेरियल कोणतं असतं, काय असते, सगळं आपण वन बाय वन डिटेलमध्ये बघणार आहोत. ही मेन टँक असेल, या मेन टँकला असं समोर आणखी पुढं समोर एक छोटी टँक बसवली आहे, बरोबर. याला आपण काय म्हणतो, कन्झर्वेटर टँक म्हणतो. त्याला आणखी एक समोर एक हे बसवलेलं आहे, त्याला म्हणतो आपण ब्रीदर म्हणतोय. लक्षात आलं. हां, हा एक समोर जो पाईप दिसतो, हां, तो पाईप जो असेल त्याला म्हणतो आपण एक्सप्लोजन वेंट म्हणतो, एक्सप्लोजन वाल्व म्हणतो, बरोबर आहे. ह्या टँकलाच एक ऑइल गेज लावलेला आहे. त्यानंतर हे थर्मामीटर असेल, याचं काम काय असेल, आता हे तुम्हाला दिसतं 3 1 2 3 हे बुशिंग आहेत, बरोबर. त्यानंतर इथे एक रिली लावलेलं आहे टँकला छोटा समाधामध्ये, त्याला बकाज रिले म्हणतो आपण. हे बाहेरून ज्या पट्ट्या दिसतात त्याला म्हणतो आपण रेडिएटर. हे कशासाठी वापरलेले आहेत, बरोबर आहे. एक मेन टँकमध्ये काय काय असतं, ट्रान्सफॉर्मर ऑइल असेल, ट्रान्सफॉर्मर कोअर असेल, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग असेल, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. प्रत्येक पार्टचं काय काम आहे किंवा कशापासून बनलेलं आपण तो वापरतो ते आपण सगळं डिटेलमध्ये बघूया. ओके, चला तर स्टार्टिंग करू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी तुम्हाला अगोदर क्लासिफिकेशन, आता हे जे ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितले त्याची टाईप्स कोणकोणती किंवा कोणकोणत्या टाईपचे तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघता याच्याबद्दल आपण पहिलं थोडं इंट्रोड्यूस करूया. बघा, क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर जे असेल त्याच्यामध्ये वन बाय वन आपण डिस्कस करू. सगळ्यात पहिलं ट्रान्सफॉर्मर जो असेल तो आपण कन्स्ट्रक्शनवरून डिस्कस करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे त्याच्यावरून तुम्ही ट्रान्सफॉर्मरचे क्लासिफिकेशन सांगू शकता. मग इथे जर तुम्ही बघितलं तर त्याच्या कन्स्ट्रक्शनवरून मला आणखी किती टाईप सापडले रे, 2, बरोबर आहे. मग कोणते आहे, एक म्हणू शकता तुम्ही कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. हां, दुसरा कोणता असेल, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. आता समोर जर बघितलं तर तुम्हाला काही इमेज दिसतात, ही असेल ही एक इमेज आणि ही एक इमेज, बरोबर. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हे बघा, हा असा एक एल टाईपची स्ट्रीप आहे, बरोबर आहे. आणि ही एक अशी एल टाईपची स्ट्रीप आहे, दोन्ही ज्या स्ट्रीप मी एकमेकाला जोडल्या, बरोबर. त्याच्यापासून काय झालं असेल, म्हणजे स्क्वेअर टाईप असा एक बॉक्स तयार झाला, बरोबर. त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर कोअर. ही जी असेल तुमची काय असेल रे, ट्रान्सफॉर्मर कोअर, बरोबर आहे. आणि ही जी कोअर असेल त्याला फक्त एकच खिडकी, बघा हे दिसतं ना, एकच खिडकी आहे, सिंगल खिडकीवाला जो असेल त्याला म्हणायचं कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. आणि हे बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर 1 आणि 2 असे डबल खिडकी जर असेल त्याला म्हणायचे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. इथं जर तुम्ही बघितलं तर हे बघा, हे वरून एक अशी स्ट्रीप आहे, बरोबर आहे. आणि खालून अशा ई टाईपच्या स्ट्रीप तुम्हाला इथे बसून दिलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि हा स्ट्रीप जे असेल याच्यापासून तुमचा असा एक 2 बॉक्स तयार झाले, बरोबर. हा एक स्क्वेअर टाईप आणि हा एक स्क्वेअर टाईप. आणि याला म्हणतो आपण फर्स्ट लिम, सेकंड लिम आणि सेंट्रल लिम, बरोबर आहे. इथं बघा, ही जी असेल याला एक लिम म्हणत असतो आपण, याला पण एक लिम म्हणत असतो, तसं याला एक लिम म्हणतो, याला एक लिम म्हणतो आणि याला एक लिम म्हणत असतो, बरोबर आहे. म्हणजे 1 2 आणि 3 लिंब आहे, म्हणजे फर्स्ट लिम, सेकंड लिम आणि याला म्हणतो आपण सेंट्रल लिम, बरोबर. लक्षात आलं. बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर वाइंडिंग आर प्लेस ऑन 2 लिम. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हे कोअर टाईप असेल. हा कोणता आहे, कोअर. हा कोअर जो असेल त्या कोअर टाईपमध्ये त्यांनी काय सांगितलं की 2 लिमवर आपण वाइंडिंग काय करत असतो, वाऊंड करत असतो. याला आपण नाव दिलं कोअर आणि याला काय नाव दिलं आपण, शेल टाईप, बरोबर आहे. हां, बघा, ॲक्च्युअलमध्ये याच्यात प्रोसेस कशी असेल किंवा याच्यात नेमकं कामं काय काय असेल ते आपण आता डिस्कस करू. बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय, 2 लिम्स ऑफ द कोअर, म्हणजे इथे एक वाइंडिंग आहे, बरोबर आहे, आणि इथे एक वाइंडिंग आहे. दोन्ही लिमवर 2 वाइंडिंग बसवल्या. तो कोअर सराउंड्स पार्ट्स ऑफ द वाइंडिंग, बरोबर. म्हणजे सर काय की
ही जी वाइंडिंग असेल ह्या कोअरच्या वरून आपण त्याला डिस्प्लेसवर बसवलेली आहे. कॉईल आर वाउंड ऑन द सेपरेट लिंब, म्हणजे बघा याच्या फर्स्ट लिंबवर एक कॉईल केली आणि सेकंड लिंबवर कॉईल केली, म्हणजे याला म्हणता तुम्ही प्रायमरी वाइंडिंग, याला म्हणता तुम्ही सेकंडरी वाइंडिंग. क्लिअर आहे. त्यानंतर इझियर कूलिंग अँड मेंटेनन्स. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा याचा एक फायदा काय की हा कूलिंग आणि मेंटेनन्ससाठी खूप इझी आहे. क्लिअर आहे. अजून याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं जस्ट फक्त कोअर टाईप म्हणजे काय अशा पद्धतीने असतो आणि शेल टाईप म्हणजे अशा पद्धतीने असतो. त्याच्यामध्ये काय शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितला वाइंडिंग आर प्लेस ऑन द सेंट्रल लिंब. मी तुम्हाला म्हटलं ना की दोन्ही वाइंडिंग इथे बघा हिरव्या कलरची आणि रेड कलरची वाइंडिंग इथे एक बसवली आणि इथे एक बसवली. इथं कसं आहे दोन्ही जे वाइंडिंग असेल ते फक्त ना फक्त सेंट्रल लिंबवर बसवली. इथं वाइंडिंग बसवली आहे का नाही, म्हणजे इथंच प्रायमरी आणि इथंच काय असेल तुम्हाला सेकंडरी मिळणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर तो कोअर सराउंड मोस्ट ऑफ द वाइंडिंग. कोअर सराउंड्स मोस्ट ऑफ द वाइंडिंग म्हणजे सरळ काय की या वाइंडिंगच्या आसपास सुद्धा कोअर तुम्हाला अवेलेबल दिसेल. क्लिअर आहे. त्यानंतर प्रोव्हाइड बेटर मॅग्नेटिक फ्लक्स पाथ अँड लेस लिकेज फ्लक्स. आता हे तुम्हाला टेक्निकल पॉईंट आहे, थोडं तुम्हाला आपलं ट्रान्सफॉर्मर सुरू झाल्यानंतर कळेल. क्लिअर आहे. जस्ट फक्त लक्षात ठेवा एक कोअर टाईप असेल आणि दुसरं कोणतं असेल शेल टाईप असेल. हे कशावरून आहे कन्स्ट्रक्शनवरून. तुम्हाला फक्त इथे एवढंच गरजेचं आहे, नंतर डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोतच. ओके. त्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन आहे बघा बेस्ड ऑन द व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर आहे. व्होल्टेज लेवल किंवा म्हणतो तुम्ही व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन. आता व्होल्टेज लेवल कसं म्हणू शकता कमी किंवा जास्त. मग कमी किंवा जास्त म्हणजे काय स्टेप अप आणि दुसरा कोणता असेल रे स्टेप डाऊन. आता स्टेप अप म्हणजे काय आणि स्टेप डाऊन म्हणजे काय तिथं जर तुम्ही बघितलं या डायग्राममध्ये बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. बरोबर. आता नेमकं स्टेप अप काय असतं आणि स्टेप डाऊन काय असतं तुम्हाला थोडं स्टेप बाय स्टेप समजून सांगतो. बघा इथे जर तुम्ही बघितलं ना हे बघा तुम्हाला कोअर टाईप दिसतं बघा. आता जस्ट आपण बघितलं कोअर टाईप. बरोबर. आता जर तुम्ही इकडून इनपुट देत असाल बरोबर इकडून इनपुट देत असाल आणि इकडून आउटपुट घेत असाल तर इथं जर तुम्ही बघितलं याला म्हणता तुम्ही समजा प्रायमरी साईड आणि याला काय म्हणता तुम्ही सेकंडरी साईड. बरोबर आहे. हां मग प्रायमरी साईडला ही जी एक वाइंडिंग आहे ती अशी वाऊंड केली बघा. हे नंबर ऑफ टर्न्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर म्हणजे हे जे वायरिंगचे वेळे असतात त्याला म्हणतो आपण नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे इथं नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला जास्त दिसतात आणि इथं नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला कसे दिसतात कमी. मी काय म्हणू शकतो या साईडला नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे सर माझे आणि या साईडला नंबर ऑफ टर्न्स माझे कसे कमी. आता तुम्ही कुठं जरी बघितलं तर आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक गोष्ट बघा समजा एखादं कुठलीही तुम्ही कृती करत असाल तर तुम्ही नेहमी त्याचं काय बघत असता आउटपुट बघत असता. बरोबर. काय बघत असता आउटपुट. समजा मी एखादी मशीन असेल समजा माझ्याकडे एखादी टू व्हीलर असेल त्याच्यामध्ये मी 1 लिटर किंवा 2 लिटर पेट्रोल टाकलं तर किती किलोमीटर पळत असते. आता हे कधी करणार तुम्हाला आफ्टर प्रॅक्टिकली म्हणजे प्रॅक्टिकलच्या नंतर तुम्हाला कळतं की हां मी 1 लिटर पेट्रोल टाकलं होतं एवढी पळलं म्हणजे माझं टार्गेट जे असेल ते कुठं असेल आउटपुटला. मग माझं टार्गेट कुठं असायला पाहिजे सर आउटपुटला. मी बघितलं तर आउटपुटला माझे फक्त 1 2 3 4 5 एवढ्याच टर्न्स आहे म्हणजे नंबर ऑफ टर्न्स माझे कसे आहे कमी आहे. बरोबर आहे. आता मी म्हणू शकतो NP म्हणजे काय प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स आणि याला म्हणू शकतो मी NS म्हणजे काय माझ्या सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स. मला माहिती आहे सर सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स इज लेस दॅन प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स. मी असं तुम्हाला इक्वेशन इथे लिहू शकतो. N म्हणजे काय नंबर ऑफ टर्न्ससाठी शो करतो आपण बघा. प्रायमरीचे टर्न्स माझे जास्त आहे सेकंडरीचे टर्न्स माझे जास्त आहे आणि हे असेल माझं आउटपुट आणि हे असेल माझं इनपुट. माझं टार्गेट पुढे आउटपुट म्हणजे माझं ही जर अप झालं का डाऊन झालं इथे काय झालं डाऊन झालं. बरोबर आहे ना. म्हणजे मी काय म्हणलं स्टेप डाऊन म्हणजे हा कसा ट्रान्सफॉर्मर माझा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. कसा असेल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे आउटपुट साईडला माझे नंबर ऑफ टर्न्स कमी असतील इनपुट साईडला माझे नंबर ऑफ टर्न्स जास्त असेल तर स्टेप डाऊन. याच्या उलट इथं प्रॅक्टिकली बघा तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 6 7 8 इथे 7 8 टर्न्स आहेत. इथे फक्त 1 2 3 4 5 इथे काय नंबर ऑफ टर्न्स कसे आहे कमी आहे नंबर ऑफ टर्न्स कसे आहे जास्त आहे. मी याला म्हटलं इनपुट मी याला म्हटलं आउटपुट म्हणजे आउटपुट साईडला माझे नंबर ऑफ टर्न्स कमी आहे सर दॅट इज कॉल्ड ॲज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. चलो नेक्स्ट इथे जर तुम्ही बघितलं एक्झॅक्ट तिचं उलटं दिसतं बघा. इथे नंबर ऑफ टर्न्स माझे कमी आहे म्हणून मी याला म्हटलं इनपुट साईड सर याला म्हटलं आउटपुट साईड. माझे नंबर ऑफ टर्न जे असेल प्रायमरीच्या माझ्या कशा आहे कमी आहे आणि नंबर ऑफ टर्न्स माझ्या सेकंडरीच्या कशा आहे जास्त आहे. मग मी म्हटलं NP इज लेस दॅन NP इज लेस दॅन NS म्हणजे माझा इकडं काय अप झालेलं आहे सर. बरोबर. मग याला म्हटलं आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. काय म्हणतो आपण त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. क्लिअर. इथे बघा तुम्हाला इथे ही प्रायमरी साईड आहे इथे ही सेकंडरी साईड आहे. सेकंडरी साईडचे नंबर ऑफ टर्न्स खूप जास्त आहे सर ॲज कम्पेअर टू प्रायमरीच्या. म्हणून म्हटलं आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. क्लिअर आहे कळालं. ओके चलो हे बघा त्याच्यामध्ये काय दिलं सेकंडरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन प्रायमरी व्होल्टेज म्हणजे सर काय की सेकंडरीचं व्होल्टेज जास्त आहे म्हणजे स्टेप अप आहे. नंबर ऑफ टर्न जास्त आहे व्होल्टेज पण त्याचं कसं असेल जास्त असेल. बरोबर. यूज इन पॉवर जनरेशन स्टेशन फॉर आता हे कसं कुठं वापरलं जातं ते नंतर बघूया. बघा जनरली याला कुठं वापरतो आपण पॉवर जनरेशनमध्ये जिथं आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो तिथं पॉवर जनरेशन त्याला पॉवर स्टेशनमध्ये वापरत असतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे. मी आताच तुम्हाला म्हटलं तर स्टेप डाऊन जो असेल त्याचं सेकंडरी व्होल्टेज इज लोअर दॅन प्रायमरी व्होल्टेज. मी तुम्हाला म्हटलं ना की NP आणि NS आपल्याला माहिती आहे डाऊन झालं म्हणजे इथं काय कमी. बरोबर. म्हणजे 100% याचा व्होल्टेज पण कसं असेल कमी ॲज कम्पेअर टू याचा व्होल्टेज कसं असेल जास्त.
लोअर दॅन द प्रायमरी व्होल्टेज. ओके, नंबर ऑफ टर्न्स हे बघायचं तर आपण डिस्कस केलं, हे इक्वेशन तुमचं तुम्हाला कळालेलं असेल. N1 म्हणजे प्रायमरी, N2 म्हणजे सेकंडरी. बरोबर. यूज इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे जनरली आपल्या घरापर्यंत जी वीज पोहोचवली असते तिथं हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल, हे जे ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिसत असेल याला म्हणतो आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट असेल बघा मित्रांनो, नेक्स्ट असेल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ॲप्लिकेशन. बरोबर आहे. आता ॲप्लिकेशनच्या बेसवर आपलं ट्रान्सफॉर्मर बघायचं. मग आता ॲप्लिकेशनच्या बेसवर कोणता आहे सर बघा, त्याच्यामध्ये कोणकोणते असतात. सगळ्यात पहिला जो असेल तो पॉवर ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे. काय असतो पॉवर ट्रान्सफॉर्मर. आता तुम्ही ना बऱ्याच ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर असेल किंवा ही जी DP असेल तुम्ही बघितले असेल. आता पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये फरक काय असतो तुम्हाला प्रॅक्टिकली बघायचं असेल ना, तुम्ही असे 2 पोल बघितले असेल आणि या 2 पोलवर एक असा ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो. बरोबर. अशी लाईन ट्रान्समिटर्स केली असते. बरोबर. याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे. पण तुम्ही कुठं असं सुद्धा बघितलं असेल, जमिनीचा ओटा बनवलेला असतो, असा सिमेंटचा ओटा बनवलेला असतो आणि त्याच्यावर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर डिस्प्लेस केलेला असतो किंवा त्याच्यावर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर ठेवलेला असतो. त्याला म्हणतो आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर. बरोबर. म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मर हा हेवी असतो. बरोबर आहे. तो अशा पोलवर लटकलेला नसतो, तो एका सिमेंटच्या ओट्यावर किंवा जमिनीवर आपण त्याला ठेवलेलं असतं. बघा, यूज इन जनरेशन अँड ट्रान्समिशन म्हणजे सरळ तुम्ही जर बघितलं असेल, इलेक्ट्रिसिटी आपली मोठमोठे टावर तुम्ही बघितलेले असेल असे. बरोबर आहे. या टावर जे असेल ट्रान्समिट करण्यासाठी तिथं वापरतो आपण याला, किंवा जनरेशन जिथे इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते तिथं आपण त्याला वापरत असतो. त्यानंतर ऑपरेट्स ॲट हाय व्होल्टेज लेवल. साहजिकच आहे, जनरेशन किंवा ट्रान्समिशन म्हटल्यावर याची व्होल्टेज लेवल किती असेल, खूप जास्त असेल. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्या घरापर्यंत जी पोहोचते ती छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर जे आपण बघितले त्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशनसाठी युजली इन्स्टॉल इन पॉवर स्टेशन अँड सबस्टेशन. आताच आपण जस्ट बघितलं. ओके. आणि त्यानंतर बघा आता डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला म्हटलं आपल्या घरापर्यंत यूज करतो आपण त्याला जनरली. हे असे तुमचे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. बरोबर. यूज टू डिस्ट्रीब्यूट इलेक्ट्रिकल पॉवर टू कंझ्युमर. आपल्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम हे करत असतो. जनरली आपण जे रस्त्याने जाता येता बघत असतो ते आपले डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे. इन्स्टॉल नियर रेसिडेन्शियल अँड कमर्शियल एरिया, जिथं आपण म्हणजे मानवी वस्ती किंवा आपण जिथं राहतो त्याच्या आसपास ते तुम्हाला दिसतात. क्लिअर कळालं. ओके. चलो नंतर नेक्स्ट क्लासिफिकेशन जर असलं याचं कोणतं आहे, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. एक असेल पॉवर, एक असेल डिस्ट्रीब्युशन, तिसरा कोणता आहे त्याचा इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. आता इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्ही थोडं इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती आहे, पण अदर ब्रँचवाल्यांना थोडं असं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल. एक असतो बघा CT आणि दुसरा असतो PT. आता CT म्हणजे काय, करंट ट्रान्सफॉर्मर, आणि PT म्हणजे काय, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे. आता ही CT आणि PT बद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती होऊन जाईल, पण जस्ट तिथे जेवढं लक्षात पाहिजे तेवढं तुम्हाला मी सांगतो. बघा, CT आणि PT एक्झॅक्ट नेमकं काय असेल तुम्हाला ते दिलेलं आहे. बरोबर आहे. याला म्हणत असतो आपण PT आणि याला म्हणत असतो आपण CT. बरोबर आहे. करंट ट्रान्सफॉर्मर पुढं. आता हे प्रॅक्टिकली असे दिसतात मित्रांनो. हा त्याचा सिम्बॉल आहे आणि हे प्रॅक्टिकली तुम्हाला असा दिसतो आणि हा त्याचा सिम्बॉल आहे. हे तुम्ही एखाद्या सबस्टेशनमध्ये जर तुम्ही गेले ते तुम्हाला बघायला मिळेल. ओके. इथं जनरली आपण याचा वापर कशासाठी करत असतो, मेजरमेंट अँड प्रोटेक्शन. याचं 2 काम आहे. याचे 2 काम, याचे कोणकोणते, मेजरमेंटसाठी आणि प्रोटेक्शनसाठी. आता मेजरमेंट म्हणजे नेमकं कसं नाही कळालं सर. बरोबर. PT आणि CT म्हणजे काय होतं, कधी कधी खूप जास्त व्होल्टेज लेवल असेल. बरोबर. आता तुम्ही बघितलं ना हाय व्होल्टेज लेवल, कधी कधी खूप जास्त हाय व्होल्टेज लेवल असेल तर आपण तेवढ्या रेंजची मीटर बनवू शकत नाही. बरोबर आहे. तेवढ्या रेंजची मीटर न बनवता त्याचा एक रेशो म्हणजे आपण एक प्रमाण तयार करत असतो. म्हणजे काय, इथं हाय व्हॅल्यू आहे आणि इथं लो व्हॅल्यू. बरोबर आहे. लो व्हॅल्यूचे मीटर आपल्याकडे अवेलेबल असतात. बरोबर. मग याच्यामधलं जे काम करत असतं ते कोण असतं, हे असतात मित्रांनो CT किंवा PT. बरोबर आहे. हे CT काय करतं, हाय व्होल्टेजचे लो व्होल्टेज करतं, जे की आपण मीटरमध्ये सहज मोजू शकतो. PT सुद्धा हाय करंटचं लो करंट करतं, ज्याच्यामध्ये आपण सहज मोजू शकतो. लक्षात आलं. म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण करंट ट्रान्सफॉर्मर. जे असेल मेजर हाय करंट सेफली. हाय करंट सेफली मेजर करायचं काम कोण करतं मग CT, आणि हाय व्होल्टेज मेजर करायचं काम कोण करतं सेफली PT असेल. क्लिअर. अजून डिटेलमध्ये तुम्हाला याच्याबद्दल एक व्हिडिओ येणार आहे, तुम्ही आवर्जून नक्की बघू शकता. ओके. बघा, त्यानंतर नेक्स्ट असेल बघा बेस्ड ऑन नंबर ऑफ फेजेस. बरोबर. कशावर आहे, डिपेंड ऑन नंबर ऑफ फेजेस. आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही, एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असेल तो कोणता असेल रे, सिंगल फेज, आणि दुसरा जो असेल तो कोणता असेल, 3 फेज सप्लाय. बरोबर. इथं तुम्ही बघितलं असेल, आता बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जे लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल कुठं फक्त एवढा एकच बॉक्स वापरलेला आहे. बरोबर. त्याला म्हणतो आपण सिंगल फेज. 1, 2 आणि 3 असे 3 फेज एकत्र केले असं याला म्हणतो आपण 3 फेज, आणि हा फक्त एकटाच वापरला असेल तर म्हणतो सिंगल फेज. तुम्ही असाही 3 फेज तयार करू शकता, किंवा तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल त्याला म्हणतो आपण 3 फेज. 1, 2 आणि 3 याला म्हणतो आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मर. आणि हे तिघांचं कॉम्बिनेशन जसे याला म्हणतो आपण 3 फेज. पण जर एक सिंगल वापरला त्याला म्हणतो आपण सिंगल फेज. हे सिंगल बॉक्स वापरला तर म्हणतो आपण सिंगल फेज. बऱ्याच शेतामध्ये तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्याला लावलेले दिसतील. ओके. बघा, यूज इन डोमेस्टिक म्हणजे जनरली आपण जिथं राहतो मानवी वस्ती वगैरे त्याला आपण डोमेस्टिक अप्लायन्सेस अँड स्मॉल लोड्स आपण त्याला म्हणत असतो. क्लिअर आहे. त्यानंतर सिंगल फेज AC सप्लाय जो असेल त्याच्यावर हा चालत असतो. त्यानंतर बघा 3 फेज ट्रान्सफॉर्मर यूज इन इंडस्ट्रियल अँड पॉवर सिस्टम. जसं कंपन्या वगैरे जे असतील कंपनीज वगैरे मध्ये याला वापरलं जातं. ऑपरेट्स ऑन 3 फेज AC सप्लाय. क्लिअर आहे. कळालं. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा क्लासिफिकेशन जे असेल ते कशावर आहे, बेस्ड ऑन कुलिंग.
बरोबर आहे. म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरला आपण थंड ठेवण्याची जी पद्धती वापरतो त्याच्यावर त्याचा टाईप्स ठरलेले आहेत. तो कोणकोणते असेल, एक एअर कूल ट्रान्सफॉर्मर, म्हणजे जनरली नॅचरली एअर जे असेल किंवा एअरवर जे असेल कूलिंग करतो त्याला म्हणतो आपण एअर कूल ट्रान्सफॉर्मर. दुसरा जो असेल तो ऑइल कूल ट्रान्सफॉर्मर असेल. आता एअर कूल आणि ऑइल कूल म्हणजे काय नेमकं तुम्हाला दाखवतो बघा. इथे जर तुम्ही बघितलं आता हा जो असेल आणि ह्या दोघांमध्ये थोडा फरक आहे. मग तो फरक कसा असेल, हा जो असेल त्याला म्हणतो आपण एअर कूल ट्रान्सफॉर्मर. हा जो असेल याच्यामध्ये तुम्हाला बघा ही जी टँक दिसते ना याच्यामध्ये तुम्हाला ऑइल वगैरे टाकलेलं दिसतं. ओके सॉरी, हा ऑइलमध्ये आपण टाकत असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऑइल एअर जे असेल दोन्ही पण तुम्हाला बघायला मिळेल. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काय असेल तुम्ही तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवलं, याच्यामध्ये ऑइल वगैरे आपण टाकलेलं असतं बघा. कूलिंग बाय नॅचरल एअर सर्क्युलेशन यूज इन स्मॉल ट्रान्सफॉर्मर. एअर कूल ट्रान्सफॉर्मर जे असेल तो काय करतो बघा, आपण त्याला नॅचरल एअर सर्क्युलेशन थ्रू त्याला कूल करत असतो आणि तो स्मॉल ट्रान्सफॉर्मरसाठी आपण त्याला वापरत असतो. बरोबर आहे. हां, इथे छोटे छोटे रेंजचे आपण ट्रान्सफॉर्मर बनवतो. आणि ऑइल कूल ट्रान्सफॉर्मर जर बघितलं, कूलिंग बाय ट्रान्सफॉर्मर ऑइल, म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल वापरलं जातं आणि यूज इन लार्ज पॉवर ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे, लक्षात आलं. आता याचे पण अजून दोन एक्झाम्पल आहे, ऑइल नॅचरल एअर नॅचरल आणि ऑइल फोर्स एअर फोर्स, म्हणजे प्रेशराईज ऑइल किंवा प्रेशराईज एअर तिथं आपण वापरू शकतो. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन वाइंडिंग अरेंजमेंट, म्हणजे त्याच्या वाइंडिंगनुसार सुद्धा त्याचे क्लासिफिकेशन ठरलेले आहेत. बरोबर आहे. मग कसे ठरलेले ते आपण आता बघूया. आतापर्यंत आपण जेवढे ट्रान्सफॉर्मर बघितले असेल तुम्ही वरचे बघू शकता 1 2 3 म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर. हे बघा 1 2 3 3 फेज ट्रान्सफॉर्मर. हे जे असतात ना हे पोहेचे ट्रान्सफॉर्मर किंवा आता स्टार्टिंगला जी इमेज बघितली त्याला म्हणतो असतो आपण आपण 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही म्हणा सर हे 3 वाइंडिंग दिसतात, हे वाइंडिंग नाही, हे फेज आहेत. बरोबर आहे. इथे आपण प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग शब्द वापरला होता बघा, तुम्हाला आठवत असेल. असं आपण एक कोर काढली होती, इथे एक प्रायमरी वाइंडिंग, इथे एक सेकंडरी वाइंडिंग. बरोबर आहे. 1 आणि 2 प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आपण वापरलेले, म्हणून त्याला म्हटलं आपण पहिला 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. आणि दुसरा जो असतो तो कोणता असतो, ऑटो ट्रान्सफॉर्मर. यालाच आपण दुसरा शब्द म्हणतो रे सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. आणि हा तो असेल बघा सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, याला म्हणतो आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर. याला म्हणतो असतो आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर. बघा 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरबद्दल बघितलं तर इट हॅज सेपरेटली प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरबद्दल बघितलं यूज सिंगल वाइंडिंग फॉर बोथ प्रायमरी अँड सेकंडरी, म्हणजे काय एकाच वाइंडिंगमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी आपण कव्हर करत असतो. मोर इफिशियंट अँड इकॉनॉमिकल, म्हणजे हा स्वस्त पण आहे आणि चांगली इफिशियन्सी पण आहे त्याची फॉर स्मॉल व्होल्टेज डिफरन्सेस. बघा बऱ्याच कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल लॅबमध्ये तुम्हाला हा ऑटो ट्रान्सफॉर्मर बघायला मिळेल. लक्षात आलं. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तुम्ही काय केलं, कॉम्बिनेशन केलं की आपण सगळे क्लासिफिकेशन आता बघितलं. बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन असेल, बेस्ड ऑन व्होल्टेज लेवल असेल, बेस्ड ऑन ॲप्लिकेशन असेल, बेस्ड ऑन फेज असेल, बेस्ड ऑन कूलिंग असेल आणि बेस्ड ऑन वाइंडिंग असेल, त्याचे टाईप्स आपण बघितले. बघा परत त्याला ओरिव्ह करूया. कन्स्ट्रक्शन एक कोर असेल, सेम मी तुम्हाला एक सिंगल खिडकी, डबल खिडकी, स्टेप अप म्हणजे आउटपुटला जास्त, स्टेप डाऊन म्हणजे आउटपुटला कमी. तुम्हाला म्हटलं ना पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे एका जमिनीच्या ओट्यावर किंवा सिमेंटच्या ओट्यावर बसवतो. हा तुम्हाला लटकलेला दिसतो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंटेशन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला म्हटलं सीटी आणि पीटी असेल. बरोबर. त्यानंतर बघितलं आपण फेजवरून सिंगल फेज आणि 3 फेज. त्यानंतर बघितलं आपण नॅचरल हवा असेल एअर कूल आणि दुसरा असेल ट्रान्सफॉर्मर ऑइल कूल. आणि आताच बघितलं आपण 2 वाइंडिंग आणि दुसरा असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर जो असेल एका सिंगल वाइंडिंग वाला. क्लिअर आहे, कळालं. अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला हे क्लासिफिकेशन एकदम व्यवस्थित समजलेलं असेल. बरोबर आहे. आता याच्यानंतर आपल्याला हा ट्रान्सफॉर्मरचा पार्ट्स, कन्स्ट्रक्शन असेल, वर्किंग असेल, ॲप्लिकेशन असेल, त्याची इफिशियन्सी असेल, त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन असेल, त्याच्या डायग्राम असेल. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी ज्या असेल त्याचे EMF इक्वेशन वगैरे एकदम सिस्टमॅटिकली 1 बाय 1 डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. ओके. अपेक्षा करतो तुम्हाला सगळं व्यवस्थित कळलेलं असेल. अजूनसुद्धा जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्हाला 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक्यू.